नमस्कार, मी अथर्व कर्वे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवीन मराठी नाटकं मराठी रंगभूमीवर आली आणि गाजली सुद्धा. तसंच काही जुन्या आणि गाजलेल्या मराठी नाटकांचं पुनरुज्जीवन सुद्धा करण्यात आलं. आणि आता यामध्ये बालरंगभूमी सुद्धा मागे नाही आहे बरं का. भारतातली पहिली बालनाट्य संस्था म्हणजेच सुधाताई करमरकर यांनी स्थापन केलेलं लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमी या संस्थेचं आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाने अत्यंत गाजलेलं असं बालनाट्य अबब विठोबा बोलू लागला हे नाटक पुन्हा एकदा बालरंगभूमीवर यायला सज्ज झालंय. आता नव्याने सुधाताईंच्या पश्चात नमिता वागळे गिरकर या नाटकाची निर्मिती करतायत आणि मराठी मालिका आणि चित्रपट क्षेत्रातलं गाजलेलं नाव म्हणजेच प्रशांत गिरकर ह्या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे. ज्यांच्या अभिनयावर आपण खूप जास्त प्रेम करतो असे आपल्या सगळ्यांचे लाडके विनोदवीर प्रभाकर मोरे यांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे. आणि आत्ता येत्या 13 डिसेंबरला पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. मी येणारच आहे, पण पुण्यातल्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना घेऊन या नाटकाला जरूर यावं. कारण आजच्या काळात आपण सगळे मोबाईलच्या आहारी गेलेले आहोत. अशा काळामध्ये आपल्या संस्कृतीचं, आपल्या संस्कारांचं विनोदी पद्धतीनं दर्शन घडवणारं असं हे नाटक आहे. त्यामुळे लहानांनी मोठ्यांबरोबर आणि मोठ्यांनी लहानांबरोबर एकत्रपणे बघण्याचं नाटक आहे. पुण्यात 13 तारखेला तर आपण भेटूच, पण इथून पुढे महाराष्ट्रात जिथे जिथे या नाटकाचे प्रयोग असतील त्या शहरातल्या प्रेक्षकांनी नक्की जावं आणि गर्दी करून हे नाटक बघावं अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. नाटकाचं नाव आहे अबब विठोबा बोलू लागला.